हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. रात्री मम्मीकडे आली, तर सकाळी उठून लगेच आम्ही मुंबईला चाललो हे बघा. तर बॅग घेतली आणि माझी मम्मीला किती थंडी वाजते बघा ते तिथं. तर बॅग घेतली, आम्ही निघालो. सकाळचे ना 7 वाजले. तर लवकर इथून निघालं तर मुंबईला जायला बस भेटते. शक्यतो भेटत नाही. एसीचेच भरपूर आहे. तर रस्त्यातच महादेवाचं मंदिर आहे बघा. तर तिथं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर पुढे निघालो. बस स्टॉपपाशी आलोय आणि इथून आता स्वारगेटची बस पकडणार आहे. स्वारगेटची बस पकडल्यानंतर मग तिथून स्वारगेटला जाणार आहे. तर 5-10 मिनटं थांबलो आणि फायनली आम्हाला बस भेटली आणि बसायला पण सीट भेटली. सकाळी एवढी काही गर्दी नव्हती. तर आम्ही उतरलो आता स्वारगेटला. तर थोडंसं लांब उतरते. आता तिथून चालत आता स्वारगेटच्या आतमध्ये जाणार, म्हणजे बस स्टॉपच्या आतमध्ये. स्वारगेट स्टेशन बस स्टॉपच्या थोडंसं लांब सोडते ते बस. तर रिक्षा असली तर रिक्षा इथं जवळ सोडते आणि बस असले तिकडे आणि तिथून चालत यावं लागतं. आणि फायनली आम्ही इथं स्वारगेट बस स्टॉपला उतरलो आहे. सॉरी, आलो इथं. आता इथून ना मुंबईला जायला बस पकडायचं. बस तर भरपूर असतात, एसीचे बस पण असतात. पण इथं लाल परीच बरी पडते. तर मी लाल परीने जातो आणि इथं लागते मुंबईची बस. तर इकडे थांबलो, लय उशीर थांबलो. तर बस काय तयार नाही. आता वाजले किती, 8:30 वाजले. तर आम्ही 7:30लाच पोचलेलो. तासभर झाला आम्हाला इथं. तर प्रत्येक वेळा 2 वेळा मी मुंबईला आली तर आम्ही दीड 2-2 तास थांबतो. त्याच्यानंतर बस भेटते. शक्यतो लवकर बस भेटत नाही. एसीच्या बस भरपूर आहेत. बस आहेत भरपूर, पण वेगळ्या रूटीचे बस भेटतात. ते वेगळ्या रूटच्या. जिथं जायचे ठाण्याला, ठाण्याचं कमी बस आहे. ठाण्याला आता ठाण्याला जायची बस आहे ना, तर ती वेळेवर आहे. तर आम्हाला त्याच्या अगोदर एक भेटलेली पण एसीची बस होती ठाण्याला. तर नंतर मग भेटली तासाभराने ठाण्याला जायला. तर ही बघा बस भेटली. तर 9:30ला भेटली आणि आम्हाला सीट केवढं लांब भेटली हे बघा. पूर्ण पाठीमागे भेटले. धक्क्या घालत घालत आता मुंबईपर्यंत जायचं. बस थांबली इकडे चिंचवडला थांबले, पिंपरी चिंचवडला. तर कार्तिक काय खातोय बघा, केक. कार्तिकची मजाच आहे, बाहेर जायला तर केक खायला लागतं. आता बसमध्ये बसून काय करायचं, आता केक खायचं, खाऊ खायचं, आता तेच करायचं. तर निघाली आता इथून. आता किती उशीर पोचेल माहीत नाही. बस थांबली इथं बघा जेवणासाठी, नाश्त्यासाठी, जेवणासाठी, फ्रेश होण्यासाठी इथं थांबले. इथं 15-20 मिनटं बस थांबते. त्याच्यानंतर मग चालू होते. तर नाश्ता करायचं, फ्रेश व्हायचं, काही खायचं वगैरे असलं तर इथं थांबते 15-20 मिनटं. तर जेवढे बस आहेत तेवढे सगळे आहेत ना, म्हणजे जेवढे बस असून दे किंवा कार वगैरे काही असलं तर इकडे पहिले येऊन थांबते. त्याच्यानंतर मग पुढे जाते. तर 15-20 मिनटानंतर मग फायनली बस चालू झाली आणि आता ही बस ठाण्याला जाणार नाही, जुईनगरला जाणार आहे. जुईनगरवरून दुसऱ्या रूटिंगने जाणार आहे. आता ही कोणची बस आहे मी पण नाही बघितलं बस कोणची. फक्त त्याला विचारलं कंडक्टरला, ठाण्याला जाणार का? तो म्हटला जुईनगरपर्यंत जाणार आहे. आता ही बस सोडल्यानंतर ठाण्याची बस भेटली नाही तर काय करायचं, म्हणून डायरेक्ट आम्ही बसलो. आता ही बस आहे ना जुईनगरला उतरणार आहे. आता जुईनगरच्या स्टेशनच्या इथं उतरणार आहे आणि तिथून आम्हाला ट्रेन पकडून मग ठाण्याला जावं लागेल. ठाण्याची ट्रेन पकडावं लागेल आम्हाला. केवढी मोठी बिल्डिंग आहे बघा ही. 50च्या वरची माळ्याची बिल्डिंग आहे. खूप मोठी म्हणजे. आणि खाली पार्किंग वेगळं आहे. फायनली आम्ही उतरलो. आता इथून जुईनगर स्टेशनला जाणार आहे आणि मुंबईला आले म्हटले थंडी अजिबात नाही. एवढी गरम व्हायला लागले. तर ऊन पण भरपूर आहे. तर म्हणून गॉगल घातलाय. तर कार्तिकला घाल म्हटलं तर कार्तिक घातले बघा. कार्तिकचे फ्रेंड झालेत. बसमध्ये 2 फ्रेंड झालेत. तर इकडे 2 पोरं आहेत, त्यांचे फ्रेंड झालेत. तर मग बसमध्ये मी कुठं पण बसमध्ये जाऊन दे, ट्रेनमध्ये काढून जाऊन दे, की मला ओळख लागत नाही. मी ओळख लगेच काढते. मला आवडतात माणसं जोडायला. आणि जी माणसं ओळख केली, जोडली, तीच माणसं आता माझ्याबरोबर ह्याला येणार आहे. ठाणा स्टेशनपर्यंत येणार आहेत. कारण की त्यांना विचारलं कुठं जाणार आहे. तर ते बोलले की ठाण्याला जाणार आहे. त्यांना पण बस नव्हतं भेटलं, आमच्याबरोबरच निघणार आहे. तर इथं फायनली आम्ही जुईनगर स्टेशनला आलो तिकीट काढायला. बघा तिकीट काढायला किती गर्दी आहे बघा. तिकीट काढली तर समोर बघितलं ठाण्याची ट्रेन लागलीच आहे. तर पटकन आम्ही निघालो स्टेशनवर. वरती प्लॅटफॉर्मवर लागले. स्टेशन म्हणते प्लॅटफॉर्मवर. हे बघा इथं प्लॅटफॉर्मवर आलो आहे. तर हे बघा जुईनगरचं स्टेशन आहे. जुईनगरचं प्लॅटफॉर्म आहे, स्टेशन आहे. हे बघा खूप मोठं आहे. आणि आता इथं ट्रेन लागली. आता येईल 5 मिनिटात. मी बसमध्ये जोडलेली माणसं तुम्हाला दाखवते. हे बघा
हे बघा एक दीदी आहे ती, आता तिचं नाव पण मला माहीत नाही. दुसरी दीदी आहे, त्यांचे 2 पोरं आहेत. हे बघा सगळे बाय करतात. ती छोटी दीदी आहे, ते एक पोरगा आहे त्यांचे आहेत. जोपर्यंत बसचा प्रवास असतो ना, तोपर्यंतच सगळी माणसं जोडली असतात. मग नंतर उतरल्यानंतर ते ते आपले मार्ग, आपण आपले मार्ग. आणि माणसं टिकवायचं नाही टिकवायचं ते आपल्या हातात आहे. मला तर खूप म्हणजे ट्रेन असून दे, बसमध्ये असून दे, आणि आपला किती 6 तासाचा प्रवास असतो किंवा 3 तासाचा, त्याच्यातच माणसं जोडलेली खूप म्हणजे आवडतात मला आणि मी जोडते पण. ते दोन्ही दीदी आहेत ना, त्यांना पण तिथं जायचं होतं ठाण्याला आमच्याबरोबरच. तर त्यांना म्हणले माझी आणि त्यांची ओळख आहे ना, आम्हाला स्वारगेट स्टेशनला झालेलं, सॉरी स्वारगेट बस स्टँडला झालेलं. तर मग तिथून मग त्यांनी बघितलं वाटतं मला, की ब्लॉग वगैरे बनवते का? मी म्हटली मी बनवते. तर मग ते म्हटले की चला आम्हाला पण घ्या म्हणून. तेवढीच त्यांची आठवण माझ्या व्हिडिओमध्ये असणार आहे. जेव्हा मी व्हिडिओ बघील तर हां बाबा, मी स्वारगेट बस स्टॉपला प्रवास करताना माझ्याबरोबर होतं म्हणून मला आठवण राहील. त्यांना पण ते पण बघितलं, त्यांना पण आठवण राहिलं की मी प्रवास करताना माझ्याबरोबर राहिलेले आहेत. तर मला ट्रेनची सवय आहे म्हणून मी दरवाजात तिथं थांबले आणि कार्तिकला म्हटली, "तू सीटवर बस, मी डोरला थांबते." कारण नाहीतर परत तो माझ्यावर पण राहील ना, त्याच्यासाठी त्याला म्हटले, "तू सीटवर बस, मी डोरला उभा राहते." तर डोरला ना प्रवास करताना डोरला ना थांबायला मला आवडतं. आणि मी थांबलेली ना तर शूट करत होती. तर मला असं वाटलं नाही की मी लय वर्षानंतर म्हणजे प्रवास करते. मला असं वाटत होतं मी डेली प्रवास करते का? मला काही वाटलं नाही, नवीन काही वाटलं नाही, भारी वाटलं. तर त्या बघा ते दीदी सगळे माझ्याबरोबरच आहेत. तर त्यांना ठाण्याला उतरणार, मी अलीकडे उतरणार आहे. ट्रेनमध्ये पण भरपूर काही फोटो काढले, त्यांच्यावर काढले, माझ्यावर काढले, परंतु तीच आठवण मला आता शेवटपर्यंत राहणार आहे. कार्तिक बघा कसं थांबलाय तो ट्रेनमध्ये. स्टेशनपासून आणि माझं घर फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे. स्टेशनला उतरले की त्याच्यानंतर मग 10 मिनिटाचं अंतर. हे बघा आमचं घर, माझं मुंबईचं घर. मी लहानाची मोठी इकडे झाले. खालचं पण घर आमचंच आहे, वरचं पण घर आमचं आहे. आणि हे बघा आमचं ते आमच्या एरियातलं चौक बघा. इथं मी लहान असताना इकडे खेळायचं सगळेजण, माझी बहीण भाऊ वगैरे, आम्ही इथं सगळं खेळायचो इकडे. मुंबईला आले की ह्या घरापाशी सगळे आठवण राहतात, लहानपणीचे सगळे आठवण यायला लागलेत. की माझ्या कार्तिकला मी सगळं सांगत होते, आम्ही लहान असताना कुठं खेळायचो, काय खेळायचो, कुठं खेळायचं, सगळं सांगितलं. आणि हा पुढचा एरिया आहे, माझ्या शाळेचं ग्राउंड आहे बघा. हे समोर शाळा आहे, माझ्या शाळेचं ग्राउंड आहे. आणि हे गणपती मंदिर आहे. शाळेच्या ग्राउंडपाशी तिकडे गणपतीचं मंदिर आहे. तर मी इकडे आली, म्हटलं गणपतीच्या मंदिराचं, गणपती बाप्पाचं दर्शन घेणार नाही असं होणारच नाही. म्हणा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कार्तिकला माझी शाळा पण दाखवली आणि हे गणपतीचं मंदिर पण दाखवलं. तर शाळा पण बघितलं. बोललं की कार्तिक म्हटलं की शाळा तुझी लई चांगली आहे. तर शाळा बघितलं, फायनली काम झालं आमचं. आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो बघा आईस्क्रीम घेण्यासाठी. तर इकडे आईस्क्रीम पार्लरमध्ये आले. हे फेमस आहे आमच्या इकडचं आईस्क्रीम पार्लर. तर आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीम घ्यायला लागली. मग त्याच्या अगोदर मला पाणीपुरी खायचं होतं. तर समोर पाणीपुरीवाला होता. आणि मुंबईला आली आणि पाणीपुरी खाणार नाही असं होणारच नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री